पालकांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न एक्सप्लेन केले होते जे आपल्या सायन्स 1 च्या बोर्ड एग्जाम साठी आवश्यक असणारे असतील। इन दिस व्हिडिओ वी विल एक्सप्लेन देअर द सम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर द बोर्ड एग्जाम and these are the questions officially you should practice at your the home and you will get there the best benefit। निश्चित तुम्हाला या प्रश्नांचा तुम्हाला या बोर्ड परीक्षेमध्ये फायदा होणार आहे। तर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कसे विचारले जातात यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले होते आणि ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचे कसे, मिनिमम हाऊ मेनी पॉइंट्स टू बी रिक्वायर्ड देअर टू कंप्लीट देअर द क्वेश्चन्स। मिनिमम एक प्रश्नाला 2 मार्क असेल तर वी वांट टू नीड हिअर द 2 to 3 पॉइंट्स। जर 3 मार्काला प्रश्न असेल तर मिनिमम 3 to 6 पॉइंट्स वी वांट टू रिक्वायर। 3 ते 6 पॉइंट्स लिहिणे त्याच्यामध्ये आवश्यक आहे। मग बरेच विद्यार्थी विचारले गेलेले प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीये आणि दुसरंच उत्तर लिहितात। फॉर एक्झाम्पल मी लास्टच्या एक्झाम्स मध्ये बघितलं होतं, राईट द शॉर्ट नोट ऑन इलेक्ट्रोप्लेटिंग्स, ह्याच्यावरती प्रश्न आला होता पण विद्यार्थ्यांनी एक उत्तर लिहिलं होतं एनोडायझिंग। ठीक आहे, मग असे जे प्रश्न असतील वाटतील जरी तुम्हाला ते सेम असतील बट सम points are there to be different from that questions, that's why here I am explaining properly। चला तर पाहूया कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न मी तुमच्या समोर आज या स्क्रीन वरती एक्सप्लेन करत आहे। तर क्वेश्चन नंबर, हा पेपर साधारणतः विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 30 मार्क देणार आहे। हा पेपर म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला जर सोडला आपण एमसीक्यू असतील आणि 1-1 मार्काचे जर 5 प्रश्न असतील तर ते विद्यार्थी हमखासपणे तयारी तुम्ही तुमच्या घरी करू शकतात आणि ते सगळे चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात। अँड दॅट्स वाय हिअर आय एम एक्सप्लेनिंग द बिग क्वेश्चन्स, दोज क्वेश्चन्स हॅव्हिंग स्पेशली प्रॉब्लेम्स अरायझिंग इन देअर द स्टडी। मग विद्यार्थ्यांना जे जे काही प्रॉब्लेम्स येतात ते प्रश्न आज आपण इथे एक्सप्लेन करत आहोत। मग प्रश्न क्रमांक मी 2A मध्ये आता सांगितलं होतं तुम्हाला की गिव्ह सायंटिफिक रिझन्स विचारले जातात। मग साधारणतः गिव्ह सायंटिफिक रिझन्स मध्ये कॉमन विचारलेले प्रश्न कोणते? द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट। मग याच्या उलट एक प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचं, द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम कमिंग टॉप टू बॉटम्स। ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम। इन ग्रुप वरच्या कॉलम्स मध्ये वरून खाली येत असताना ॲटॉमिक रेडियस वाढत जाते, तर आवर्तनामध्ये ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग। बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे जो तुम्हाला केमिकल रिएक्शन्स मधला आहे, निकेल कॅटलिस्ट यूज इन देअर द वनस्पती घी। जेव्हा वनस्पतीचं घी बनवतात किंवा वनस्पतीसाठी जे आपण तूप बनवतो तर त्याच्यामध्ये निकेल कॅटलिस्ट कंपल्सरी वापरलं असतं। तुम्हाला माहिती आहे निकेल कॅटलिस्ट कशासाठी वापरतात, तर निकेल इज देअर द युजफुल मटेरियल्स टू इन्क्रीज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स। रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवण्यासाठी आपल्याला हा उपयुक्त ठरतो, म्हणून अशा पद्धतीचं त्याचं गिव्ह सायंटिफिक रिझन्स लिहिणं अपेक्षित आहे। Now next one questions for that scientific reasons for electric current flow use there the copper or aluminum specially wire। मग बऱ्याच वेळेला आपण हे पण ऐकलेलं आहे सर, आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी एका प्लेस कडून दुसऱ्या प्लेस कडे घेऊन जातो तर तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स वी विल यूज देअर द कॉपर अँड अल्युमिनियम। व्हाय? असा प्रश्न जर आला तर तुम्हाला साधारणतः त्याचे 2 ते 3 पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे, बिकॉज इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड इट हॅज देअर द लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ॲज अ कम्पेअर ऑफ देअर द अदर मेटल्स। मग दुसऱ्यापेक्षा याचा मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स लो असतो। नाउ सेकंड वन रिझन इज देअर इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड थर्ड वन इज रिझन द फ्री इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग प्रेझेंट इन दिस मेटल्स आर मॅक्झिमम। जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून जनरली या ताऱ्यांचा उपयोग केला जातो। आता हे झाले तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन्स कंपल्सरी 4 मार्काचे विचारले जाणार आहे। आता प्रश्न क्रमांक 2B मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न विचारले जातात। मग ते तुम्हाला बोर्ड कमीत कमी 5 प्रश्न देतो। मग ते सगळे फर्स्ट 2 म्हणजे टॉपिक नंबर ग्रॅव्हिटेशन पासून स्टार्ट जर केला आपण तर टिल अप टू देअर द स्पेस मिशन्स पर्यंत हे सगळेच प्रश्न तुम्हाला आवश्यक आहेत। मग त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न असतील मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले ते प्रश्न आणि हे प्रश्न थोडे चेंज करून टाकलेले। द डिफरन्स बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स मधील मिनिमम तुम्हाला 3 फरक लिहिणं अपेक्षित आहे। ह्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो। सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इज ऑल्सो नोन ॲज द अल्केन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इज ऑल्सो नोन ॲज अल्किन अँड अल्काइन। मग अशा पद्धतीने तुम्हाला साधारणतः 2-3 प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे। नाउ सेकंड वन इज देअर द डिफरन्स बिटवीन मायोपिया अँड हायपरमायट्रोपिया। किंवा याच्यावरती तुम्हाला साधारणतः एखाद वेळेस
असा एक प्रश्न येऊ शकतो, राईट द शॉर्ट नोट ऑन मायोपिया. मग मायोपियालाच आपण दुसरं एक नाव सांगितलं होतं, नियर साइट ब्लाइंडनेस. एक पॉइंट्स विद्यार्थी मित्रांनो इथेच तुमचा कव्हर होता. द मायोपिया इज ऑल्सो नोन ॲज नियर साइट ब्लाइंडनेस. देअर डेफिनेशन अँड हिअर ऑल्सो वन डेफिनेशन, वन देअर द अनदर नेम. नाउ टू पॉइंट्स वी हॅव टू कव्हर इन दिस 2 पॉइंट्स. मग हा एक प्रश्न येण्यासारखा या परीक्षेमध्ये आहे. त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग एलिमेंट्स टेबल. मग तुम्हाला एखादा एलिमेंट दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो निऑन नावाचं एलिमेंट दिलेलं असेल, मग याचा ॲटॉमिक नंबर दिलेला असेल आणि तुम्हाला ते कंप्लीट त्याची व्हॅलेन्सी लिहायची असेल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. मग निऑन म्हटलं की तुम्ही सरळ सरळ म्हणायचं, सर ॲटॉमिक नंबर ऑफ निऑन इज इक्वल्स टू 10, देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स 2,8. द व्हॅलेन्सी ऑफ निऑन इज इक्वल्स टू 0. असा एक सिंपल क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साधारणतः 2 मार्काला येऊ शकतो. त्याच्यानंतर बॅलन्स द इक्वेशन्स. आता बॅलन्स द इक्वेशन्स मध्ये बरेच प्रश्न विचारलेले असे आहेत. फॉर एक्झाम्पल्स मी एक सिंपल तुम्हाला 8वी मध्ये झालेलं आणि तोच तुम्हाला युजफुल ठरणारा 10वी मध्ये एक बॅलन्स द इक्वेशन सांगतो. हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस NaOH म्हणजे एक ऍसिड घ्यायचा आणि एक बेस घ्यायचा. वेन दे आर रिॲक्ट टुगेदर, जेव्हा ते रिॲक्ट करतील तर तेव्हा काय फॉर्म होतील, मग एक डब्बा दाखवणार, दुसरा पण डब्बा दाखवणार. मग पहिल्या डब्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक असेल, सेकंड डब्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला फिल इन द ब्लँक असेल. मग तुम्हाला काय लिहावं लागेल इथं, NaCl, नाव सेकंड वन इन ब्रॅकेट H2O. इतका सिंपल प्रश्न तुम्हाला बोर्ड देणार आहे अँड यू विल गेट देअर द 2 मार्क्स इच क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क्स आहेत. मग अशा पद्धतीने कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन्स किंवा बॅलन्स द केमिकल इक्वेशन्स. अजून एक बॅलन्स द केमिकल इक्वेशन्स मध्ये मग तुम्हाला असा एक टेबल येऊ शकतो, LHS अँड RHS, नंबर ऑफ ॲटम्स इन LHS अँड नंबर ऑफ ॲटम्स इन RHS मध्ये तुम्हाला काउंटिंग करायचे आणि ते 1 बाय 1 नोट करायचे इन टेबल. नाउ सेकंड वन हिअर क्वेश्चन इज देअर, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स. आता याचं स्टेटमेंट लिहायचं, ह्याचं स्टेटमेंट विचारला जातो. धडा क्रमांक पहिला, टॉपिक नंबर फर्स्ट वन ग्रॅव्हिटेशन्स मध्ये, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स. इफ 2 masses having their the attracted towards, त्याच्याबद्दल एक तुम्हाला 100% हा 2 मार्काला प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. मग विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही डेफिनेशन्स लिहिली तर चालेल का? नो बेटा, वी वॉन्ट देअर द 2 to 3 पॉइंट्स. एक तर डेफिनेशन्स लिहावी लागेल, नाउ सेकंड वन देअर फॉर्म्युला, थर्ड वन देअर पिक्चर अँड लास्ट वन इज देअर द SI युनिट. इफ टाइम इज नीडेड, जर तुम्हाला वेळेची गरज असेल तर मिनिमम तुम्हाला 2 पॉइंट्स लिहिले तरी तिथे सफिशियंट आहे. पहिली त्याची डेफिनेशन्स अँड सेकंड वन इज देअर डेफिनेशन्स म्हणजे तो लॉ आणि सेकंड वन त्याचा फॉर्म्युला. मग त्याचा फॉर्म्युला काय असेल, F इज इक्वल्स टू G M1 into M2 upon R², means mass 1 mass 2 upon R², distance between they are the 2 masses. नेक्स्ट न्यूमेरिकल इलेक्ट्रिक करंट मधला. आता न्यूमेरिकल इलेक्ट्रिक करंट मधला कसा, तर पहा एक 2 पॉवरचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दिलेले आहेत. मग P1 धरायचं एकेला, समजा एखादी वेळेस बल्ब दिलेला असेल आणि एखादी वेळेस टीव्ही दिलेला असेल, P2 इज इक्वल्स टू टीव्ही. मग तुम्हाला विचारलं असेल विच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हॅव कन्झ्युमिंग द मोर एनर्जी, याच्यामधला कोणता डिव्हाइस जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतो. मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, P इज इक्वल्स टू VI. या सूत्राने तुम्हाला हे न्यूमेरिकल सोडवायचं आहे. अशा पद्धतीने जे जे काही 2-2 मार्काचे महत्वाचे प्रश्न आहेत मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बेटा. ह्याच्यापेक्षा जास्त पण स्टडी तुम्हाला निश्चित करावी लागेल, पण हे महत्वाचे काही प्रश्न मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय. ना क्वेश्चन नंबर थर्ड वन इज हिअर, एनी फाय. आता इथं कोणत्याही प्रकारचे 5 प्रश्न विचारले जातात, 3-3 मार्काचे 5 प्रश्न. त्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न निश्चित 9 पैकी 9 मार्क्स देतात विद्यार्थी मित्रांनो. ते कोणते पहा, डिफाईन द केमिकल रिएक्शन्स अँड इट्स टाइप. आता काय करायचे तुम्हाला, डिफाईन द केमिकल रिएक्शन्स, तुम्हाला रासायनिक अभिक्रिया लिहायची आणि त्याचे साधारणतः तुम्हाला 4 प्रकार स्पष्ट करायचे. मग रासायनिक अभिक्रिया लिहित असताना त्याची व्याख्या काय असेल, व्हेन 2 or more elements are react together, when 2 or more elements are react together to form their the single compound, and in between those new substance having formed they are permanently change their the characteristics, तिचे रासायनिक गुणधर्म पूर्णतः बदलतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला रासायनिक समीकरण लिहायचं विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचे साधारणतः 4 पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे. मग कॉम्बिनेशन्स रिएक्शन, सेकंड डिकम्पोजिशन्स रिएक्शन्स, थर्ड वन डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स अँड लास्ट वन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स.
असे तुम्हाला 3 मार्क साधारणतः तिथे पडतील. कंप्लीट देअर द वेव्ह डायग्राम्स. आता हा प्रश्न मागच्या दोन्ही तिन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. हा कंप्लीट द वेव्ह डायग्राम सॅटेलाइटचं तुम्हाला माहित असेल, IRNS, त्याच्यानंतर PSLV, आपण जे जे काही मॅनमेड किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट्स लॉन्चिंग केलेले आहेत, जे काही आउट ऑफ प्लॅनेट्स जे लॉन्च केलेले आहेत, त्या सॅटेलाइटचा एक्झॅक्टली तुम्हाला यूज काय आहे, व्हॉट आर द यूज ऑफ सच टाइप ऑफ सॅटेलाइट्स दे आर लॉन्च इन द ऑर्बिट, हे तुम्हाला पाहायचं असेल तर 10th नंबरच्या टॉपिक मध्ये मागच्या एक्सरसाइज मध्ये 3 मार्काचा हा प्रश्न निश्चित आलेला आहे. नेक्स्ट, कंप्लीट द बॉक्स ऑफ रिएक्शन्स. आता हा प्रश्न कुठं असेल, तुम्हाला घटक क्रमांक 2 किंवा घटक क्रमांक 3 मध्ये किंवा घटक क्रमांक 8 आणि 9 मध्ये सुद्धा आहे विद्यार्थ्यांनो. मग तुम्हाला काही रिएक्शन्सचे बॉक्स दिलेले असतील, मग ते पण बॉक्स तुम्हाला लेफ्ट हँड साईडला काही रिकामे जागा दिली असतील, राईट साईडला काही रिकामे जागा दिली असतील. अशा पद्धतीने तुम्हाला ते तिन्ही रिएक्शन्स कंप्लीट करायचे अँड ईच वन रिएक्शन्स विल बी गेट देअर द 1 मार्क. हे 3 मार्काचं. त्याच्यानंतर एक प्रश्न हीट मधला आहे, जो की तुम्हाला 3 मार्काला प्रश्न आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला नाहीये. मग तो येण्याचे चान्सेस यावेळेस खूप आहे. मग कोणकोणते ते 3 एलिमेंट, साधारणतः एखादा कॉपरचा एक बॉल दिलेला असेल, त्याच्यानंतर एक आयर्न बॉल दिलेला असेल आणि त्याच्यानंतर लीड. असे 3 बॉलचे एक चित्र आहे बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. इथपर्यंत साधारणतः हा वॅक्स असतो तो पूर्ण भरलेला, आणि त्या वॅक्स मध्ये आपल्याला काय करायचे, हे 3 बॉल एक उष्णता देऊन सोडायचे. मग एक बॉल इथंच राहतो, दुसरा बॉल त्याच्या खाली जातो आणि तिसरा बॉल खूप खाली जातो. मग प्रत्येक पदार्थाची जी हीट ऍब्झॉर्प्शन करण्याची क्षमता आहे ती डिफरंट आहे. That's why we can say that the different substance having different heat capacity. मग प्रत्येकांची हीट कॅपॅसिटीज वरती डिपेंड तुम्हाला 3 प्रश्न असतील. Which metals have low deep, मग कोणतं मेटल्स इथं लो डीप झालेला आहे. Which metals having deepest medium, मग कोणतं मेटल सगळ्यात जास्त प्रमाणात आतमध्ये डीप झाला. मग अशा पद्धतीने 3 प्रश्न साधारणतः त्याच्यावरती विचारले गेलेले आहेत. नाउ हा प्रश्न तुम्हाला एक थेरॉटिकली आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला रेग्युलरचे विद्यार्थी सुद्धा मला माझ्या बॅच मध्ये असतील किंवा इतरत्र शाळेमध्ये असतील. आता मी बऱ्याच काही चांगल्या एका रेप्युटेड शाळेमध्ये सुद्धा जेव्हा टीचिंग करायला जातो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेम अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मग तिथं मी विद्यार्थ्यांना साधारणतः एक मिनिमम 12 पॉइंट्स तरी देत असतो. मग काय काय असतील, नंबर 1 मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे टॉपिक नंबर 2 मध्ये, तर टॉपिक नंबर 2 मधला मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्हाला साधारणतः एक्सप्लेन करायचं. तर हा 3 मार्काचा प्रश्न आहे, तर मिनिमम किती पॉइंट्स पाहिजे हो सर, 3 पॉइंट्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग साधारणतः मी तुम्हाला 12 पॉइंट सांगितले. मग ते 12 पॉइंट्स कोणकोणते, उभ्या ओळींना आपण गण म्हणतो, आडव्या ओळींना आवर्तने म्हणतो. 1 ते 18 पर्यंत गण असतात, तर 1 ते 7 पर्यंत ओळी असतात. त्याच्यानंतर परत द मॉडर्न पिरियडिक टेबल्स हॅज डिवायडेड इंटू देअर द 4 ब्लॉक्स. मग ते 4 ब्लॉक्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे. एस ब्लॉक, नाउ नेक्स्ट वन पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड लास्ट वन इज देअर द एफ ब्लॉक. अशा पद्धतीने साधारणतः तुम्हाला 6 ते 10 पॉइंट्स त्याच्यामध्ये लिहायचे. एक ब्लॉक असेल, ग्रुप असेल, पिरियड असतील, काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स असतील, काही मेटल्स असतील, काही नॉन मेटल्स असतील, आणि झिगझॅग्स लाईन वरती काही एलिमेंट्स दिलेले असतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो छान छान तुम्हाला पॉइंट वाईज करंट सर अकॅडमी इथं एक्सप्लेन करत आहे. नाउ सेकंड वन क्वेश्चन इज देअर. हा टॉपिक नंबर 8-1 मधला मेटलर्जी, एक्सट्रॅक्शन्स ऑफ ॲल्युमिनियम. तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत जेवढे काही तुम्हाला झालेले प्रश्न असतील, ओपन चॅलेंज आय विल एक्सप्लेन विथ देअर द प्रॉपर पॉइंट वाईज. एक्सट्रॅक्शन्स ऑफ ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियमचं एक्सट्रॅक्शन्स करण्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 प्रोसेस आहेत. द फर्स्ट वन प्रोसेस इज देअर द एक्सट्रॅक्शन्स ऑफ ॲल्युमिनियम बाय बेअर्स प्रोसेस आणि किंवा हॉल्स प्रोसेस असते. मग त्याच्यामध्ये कॉस्टिक सोडा असेल, कोणी पोटॅशियम हायड्रॉक्साइड्स वापरून असेल. मग जो ऍटमॉस्फिअर मध्ये जे अशुद्ध स्वरूपामध्ये ॲल्युमिनियम भेटतो त्याला आपण स्टार्टिंगला बॉक्साईट म्हणतो. मग त्याचं एक्सट्रॅक्शन कसं करणार, त्याच्यावरती आतापर्यंतच्या 6 ते 7 परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. मग तुम्ही पण परत एकदा व्यवस्थित ह्याची काळजीपूर्वक तयारी करायची. आणि आता विचारले गेलेले जे प्रश्न आहेत ना, थोडे ऍक्टिव्हिटी बेस आहेत.
ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे कोणते? फॉर एक्झाम्पल एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियमची तुम्हाला एखादी आकृती दिलेली असेल, इलेक्ट्रोलायसिसची फिगर दिलेली असेल आणि त्याच्यावर डिपेंड्स तुम्हाला त्या एलिमेंटचं नाव, कोणकोणत्या प्रकारचे मिक्सचर्स वापरतात, मग कोणकोणत्या प्रकारचे अल्युमिनियम्स तिथे तयार होतात किंवा अल्युमिनियम ऑक्साइड्स कशा पद्धतीने तयार होतो हे एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा जो प्रश्न आहे तो हमखास 5 मार्काला असतो. येतो म्हणजे येतोच तो. आणि याच्यावरती माझ्या अकॅडमीमध्ये जेवढे काही विद्यार्थी शिकणार आहेत त्या विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा बेनिफिट झालेला आहे. आजपर्यंत माझ्या करंट सर अकॅडमी मधून जे विद्यार्थी शिकलेले आहेत त्यांना 98, 99 अँड नियर अबाउट दे आर द अप्रॉक्सिमेटली 100 आउट ऑफ 100 मार्क्स त्यांना पडलेले आहेत ते. मग असे कोणते? तर पहा, एनी1 मध्ये इलेक्ट्रिक जनरेटर किंवा इलेक्ट्रिक मोटर. आता साधारणतः तुम्हाला एक आकृती दिलेली असेल इलेक्ट्रिक जनरेटरची किंवा मोटरची आणि त्याच्यावर डिपेंड्स तुम्हाला 5 प्रश्न असतील. मग ते 5 प्रश्न कोणकोणते? पहिले, द नेम ऑफ द फिगर, म्हणजे ती फिगर काय इंडिकेट करते तो एक प्रश्न. दुसरा प्रश्न डिफाइन, त्याची व्याख्या. तिसरा प्रश्न प्रिन्सिपल यूज. चौथा प्रश्न विच टाइप ऑफ लॉ ओबे फॉर दिस डायग्राम्स, त्या डायग्राम साठी कोणत्या प्रकारचा लॉ हा ओबे केला जातो. अँड स्टेट द लॉ. किंवा इलेक्ट्रिक मोटर्स कशा पद्धतीने वर्किंग करते तो पण एक साधारणतः 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो. आणि जर विद्यार्थी मित्रांनो समजा हा प्रश्न जर आला तुम्हाला 3 मार्काला तर कदाचित 2 मार्काला तुम्हाला हा इलेक्ट्रिक करंट मधला प्रश्न टाकू शकतात. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ शॉर्ट सर्किट्स अँड ओव्हरलोडिंग. शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंग मध्ये नेमका काय फरक असतो आणि त्याच्यामधला नेमका परिणाम काय असेल. नाउ सेकंड वन क्वेश्चन इज हीट. आतापर्यंतच्या 8-9 परीक्षेमध्ये विचारला गेलेला हीटचा प्रश्न. आता हीट मध्ये काय विचारला जातो? साधारणतः एक पॅरेग्राफ देतात आणि त्या पॅरेग्राफ वरती डिपेंड तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. खूप सोपं आहे, तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचं. द हीट विल बी ट्रान्सफर फ्रॉम हायर लेवल्स टू लोअर लेवल. And which type of letter we have to use there the specific heat capacity? C letter. Heat साठी Q. The amount of heat will be generated. हे असे साधारणतः 5 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जातील. आणि एक शेवटचा 5 मार्काचा प्रश्न मी तुमच्या समोर एक्सप्लेन करतोय तो आहे विजन डिफेक्ट. मग साधारणतः एकूण किती प्रकारचे विजन डिफेक्ट असतात? देर आर द 3 टाइप ऑफ विजन डिफेक्ट. द फर्स्ट वन इज देअर द नियर साइड ब्लाइंडनेस, second one is there the far side blindness and last one is there the old side blindness. मग ह्याच्यावरती तुम्हाला एक फिगर दिलेली असेल आणि त्या फिगर वरती डिपेंड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5 प्रश्न येतील. किंवा जर ते 5 प्रश्न नाही आले तर या विजन डिफेक्ट्स मधले एक तर रिमेडीज किंवा त्याचे कॉजेस, कोणत्या कारणामुळे हा प्रॉब्लेम्स येत असेल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा छान बोर्डचा 30 मार्काचा पेपर आज आपण करंट सर अकॅडमी मार्फत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. निश्चित एवढे प्रश्न जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर तयारी केली तर निश्चित तुम्हाला बोर्डमध्ये सायन्स 1चा पेपर, याच पद्धतीने येणारे काही सायन्स 2चे पेपर, मॅथ 1, मॅथ 2 आपल्या अकॅडमी मार्फत निश्चित सोपे जातील.